विद्यार्थी मित्रांनो, आपण वाहरू सोनवणे यांचा जो रुडाली नावाचा कविता संग्रह आहे, तर रुडाली नावाच्या कविता संग्रहामध्ये ज्या विविध विषयावर आधारित कविता आहे, त्या कवितेचं विवेचन मागील जवळपास 5 तासिकेपासून आपण या ठिकाणी करत आहोत. आजचा अतिशय म्हणजे ज्या निसर्ग जाणीवेपर कविता आहे रुडाली या कविता संग्रहातल्या, त्या निसर्ग जाणीवेपर कवितेवर विवेचन आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि एकंदरीत रुडाली या कविता संग्रहाची भाषाशैली जी आहे ती कशा स्वरूपातली आहे याविषयीचं विवेचन आपण या भागाला बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंतचं जे काही बघितल्या म्हणजे अगदी सुरुवातीच्या भागामध्ये तुम्ही म्हणजे हे विवेचन आपलं झालेलं आहे सुरुवातीच्या भागामध्ये, की जेवढ्या काही आदिवासी कविता आहे, तर आदिवासी कवितेमध्ये निसर्ग जाणीवेपर कविता ज्या आहेत त्या अतिशय अस्सल आहे, अतिशय आशयपूर्ण आहे, अतिशय म्हणजे त्यांच्या जगण्याशी, त्यांच्या भावभावनांशी किंवा त्यांच्या एकंदरीत सगळ्या काही विचाराशी, सगळ्या काही त्यांच्या सगळ्या जगण्याशी, जीवनाशी एकरूप झालेल्या ह्या त्यांच्या कविता आहेत. त्यांच्या जगण्यातला एक भाग झालेल्या एक म्हणजे निसर्गावर आधारित त्याने जे काही कविता लिहिलेल्या आहेत, तर त्यांच्या जगण्यातला एक भाग झालेला निसर्ग आहे असं आपल्याला दिसून येणार आहे. तर रुडाली या कविता संग्रहामध्ये आपण असं पाहतो की फारशा कविता निसर्गपर जाणीवेच्या कविता नाही आहे, परंतु निसर्गपर जाणीवेच्या कविता म्हणजे केवळ वृक्ष, झाडे, नदी, हवा, सुंदर फुलं यावरच लिहिलेल्या कविता म्हणजे निसर्गपर जाणीवेच्या कविता नाही आहे. तर त्यांचं जंगल, त्यांची जमीन, त्यांचे झरणे, त्यांचं जे काही ते ज्या जमिनीवर राहतात म्हणजे वाड्यापोड्यामध्ये, त्या जमिनीविषयीची त्यांची जी काही भावना आहे, हा समग्र भाग हा निसर्ग जाणीवेचा भाग म्हणून येणारा आहे. आणि या विषयावर विवेचन आपण केलेलं आहे की भुजंग मेश्रामांच्या कविता कशा आहेत, किंवा प्रभू राजगडकर यांच्या कविता कशा आहे, किंवा मग माधव सरकुंडे यांच्या कविता कशा आहे, उषा किरण आत्राम यांच्या कविता कशा, हा संपूर्ण भाग आपण बघितलेला आहे. परंतु या ठिकाणी आपण असं पाहतो की म्हणजे या निसर्गपर जाणीवेच्या कविता अतिशय अस्सल स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. आणि निसर्ग या आदिवासी कवी कवयित्रींच्या जाणीवेमध्ये रुजलेला आहे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यांच्या जगण्यातला, त्यांच्या विचारातला, त्यांच्या रोजमर्रा जिंदगीतला एक भाग म्हणजे निसर्ग झालेला आहे, त्यांच्या अनुभवातला एक भाग म्हणजे निसर्ग झालेला आहे असंही आपल्याला दिसून येणार आहे. आपण असं पाहतो की म्हणजे त्यांचं जीवन, जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासींचं जीवन हे निश्चितच निसर्गावर निर्धारित आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे तो निसर्गावर, त्या जंगलावर आधारलेला प्रश्न आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि तद्वतच आपण असं पाहतो आदिवासी कविता जर तुम्ही बघितल्या तर त्याच्यामधून हा सुद्धा भाग महत्त्वपूर्ण भाग साकार होणारा आहे की आदिवासी समाज या निसर्ग प्रतिमांची पूजा करताना आपल्याला दिसतो. मग वृक्ष असेल, त्याच्यानंतर जमीन असेल, सूर्य, चंद्र, तारे असेल, किंवा मग झाडे, नदी, नाले, वेली, लता, किंवा मग पहाड, पर्वत, किंवा मग एकंदरीत आपण असं म्हणू की शेती, पशु, पक्षी, डोंगर, नदी नाल्या, झरणे, वाघ, हे वेगवेगळ्या निसर्ग प्रतिमांची पूजा करताना आपल्याला आदिवासी दिसून येणार आहे. सूर्य, चंद्र, तारका यांची सुद्धा तो पूजा करतो. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तो पूजा करतो. वेगवेगळ्या ज्याला आपण काय म्हणू की त्यांचे जे वेगवेगळे सण उत्सव आहेत, किंवा विवाहविधी असेल, किंवा मर्तक विधी असेल, किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ज्याला काय म्हणू धान्यरास पूजण्याची त्यांची जी काही पद्धती असेल, तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या निसर्ग प्रतिमाचं उपयोजन त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. तर निसर्गावर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे. निसर्ग हा त्यांचा प्रचंड आस्थेचा विषय आहे. नवे निसर्गालाच त्यांनी धर्म मानलेलं. त्या आपण आदिवासींच्या ज्या काही प्रमुख प्रेरणा आहेत, आदिवासी साहित्य लेखनाच्या ज्या काही प्रमुख प्रेरणा आहेत, त्याच्यामध्ये निसर्गसुद्धा एक प्रमुख प्रेरणा आहे.
याविषयीचं आपण तपशीलवार विवेचन केलेलं आहे. त्या विवेचनाची मी पुनरावृत्ती या ठिकाणी करणार नाही, पण आपण असं समजून घेऊ की आदिवासींचं संपूर्ण जीवन या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे हा निसर्ग त्यांच्यामध्ये रुजलेला आहे. त्यांच्या श्वासाचा, त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या विचाराचा विषय हा निसर्ग झालेला आहे. निसर्गाला सोडून हा आदिवासी कवी अभिव्यक्त होऊच इच्छित नाही. जणू काही त्याच्या श्वासाशी निसर्गाचं नातं जुळलेलं आहे आणि श्वास सोडून माणूस जसा जगू शकत नाही, तसा आदिवासी कवी देखील निसर्गावर त्याला जे अभिव्यक्त व्हायचं आहे ते सोडून तो अभिव्यक्त होऊ शकत नाही. असंही म्हटलं तरी काही फारसं वावगं होणार नाही. फक्त निसर्ग जाणीवेची जे काही म्हणजे निसर्ग जाणीवा आदिवासी कवींच्या कशा बदलत गेलेल्या आहेत, हे जर तुम्ही कविता संग्रह वाचले, आदिवासी कविता संग्रह वाचले, तर निसर्ग जाणीवा आदिवासी कवींच्या कशा बदलत गेलेल्या आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येणार आहे. म्हणजे आपण असं पाहतो की हे जंगलात राहणारे जे आदिवासी आहे, या आदिवासींचा संपूर्ण उदरनिर्वाहाचा प्रश्न हा जंगलावर आधारलेल्या आहे. म्हणजे जे काही म्हणजे त्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी जी काही वृक्षतोड करावी लागत असेल, तर ते वृक्षतोड करणं हे त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे वृक्षतोड कशी करावी याविषयीचंही त्याचं एक काय म्हणू आहे, त्याचं एक तंत्र आहे की आपण वृक्षतोड कशी केली पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याविषयी विवेचन केलेलं आहे. परंतु आपण या ठिकाणी असं पाहतो की आदिवासी कवी हा निसर्गाप्रती अतिशय संवेदनशील आहे. म्हणजे भुजंग मेश्राम ज्याप्रमाणे म्हणतात की म्हणजे झाडाच्या मुळ्या म्हणजे आमचे श्वास आहे, असं म्हणजे भुजंग मेश्राम म्हणतात. किंवा मग म्हणजे हा निसर्गाचा आनंद त्यांचा असा नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं बालकवीचा निसर्ग आपल्याला वेगळ्या स्वरूपात जाणवतो, जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडेच अशा पद्धतीचा जाणवतो. किंवा निसर्ग सौंदर्याचा जो काही भाग येतो हा बालकवींच्या कवितेमध्ये म्हणा, किंवा अनेक निसर्ग जाणीवेपर कविता लिहिणारे कवी म्हणा, केशवसूत म्हणा, तर तो माणसाला सुखावून जाणारा निसर्ग त्याने चित्रित केलेला आपल्याला दिसतो. परंतु आदिवासींनी अनुभवलेला जो निसर्ग आहे तो निसर्ग केवळ तुम्हाला सुखाचीच अनुभूती देणारा नाही आहे. तर निसर्ग सानिध्यात राहताना निसर्गाचा ते आस्वाद लुटतात, निसर्गाचं सौंदर्य त्यांना माहिती आहे. परंतु त्या जंगलांमध्ये जे हिंस्त्र श्वापद राहतात, त्या हिंस्त्र श्वापदाशी संघर्ष करत त्यांना जगावं लागतं. जे म्हणजे भुकेपोटी, दारिद्र्यापोटी त्यांना जे कडूकंद आहे ते खावे लागतात, की ज्या कडूकंदांना जंगलातले जनावरही हुंगत नाही. ही वास्तवता जी आहे, त्यांच्या जगण्यातली वास्तवता आहे, ती सुद्धा त्या निसर्गपर जाणीवेमध्ये येणारी आहे. आणि म्हणून त्यांच्या कविता वेगळ्या कविता आहे, अस्सल कविता आहे. त्यांच्या अनुभूतीच्या जो काही विषय झालेला आहे, भाग झालेला आहे, त्या स्वरूपातल्या त्या कविता आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर या अगोदर आपण असं पाहतो की म्हणजे ज्या पद्धतीनं भुजंग मेश्राम असं म्हणतात की जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे, असं गाणं तो मुलगा म्हणतो. आणि तो उपाशी झोपतो असं तो म्हणतो. सरावन मासी हर्ष मानसी, जिकडे तिकडे चोहीकडे आणि झोपतो उपासी, त्याला कहाचा हरसन बिरस. म्हणजे ही जी वास्तवता आहे की श्रावण मासातला जो आनंद आहे तो आनंद यांच्या वाट्याला येऊ शकत नाही. म्हणजे याला ते आनंदाचं गीत गाऊन उपाशी झोपावं लागते. ही जी वास्तवता आहे ही मानवी मनाला विदीर्ण करणारी वास्तवता आहे. आणि ते रेखाटण्याचं एक सामर्थ्य भुजंग मेश्रामांच्या कविता असू द्या, वाहरू सोनावण्यांच्या कविता असू द्या, माधव सरकुंडेच्या कविता असू द्या, किंवा उषा किरण आत्रामच्या कविता असू द्या, कृष्णकुमार चांदेकरांच्या कविता असू द्या, तर हे अस्सल जी काही अस्सलता आहे, जी काही वास्तवता आहे कवितेतील, ती अतिशय स्पष्ट स्वरूपामध्ये आदिवासी कवींच्या कवितेतून उतरणारी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर आपण पाहतो की अतिशय अस्सल, अतिशय वास्तव आणि अतिशय आशयपूर्ण कविता म्हणजे वाहरू सोनवणेंच्या अगोदर देखील मग भुजंग मेश्राम असेल
किंवा मग तुकाराम धांडे असेल, उषा किरण आत्राम असेल, कुसुम आलाम असेल, किंवा संजय लोहकरे असेल, कृष्णकुमार चांदेकर असेल, चामूलाल राठवा असेल, तर यांच्या कवितेमध्ये अत्यंत वास्तव स्वरूपामध्ये या निसर्ग जाणीवेच्या कविता येणाऱ्या आहेत, निसर्ग चित्रणपर कविता येणाऱ्या आहेत, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. म्हणजे अगदी निसर्गा इतका सुंदर स्वर्ग देखील नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य भुजंग मिश्रमांनी आपल्या कवितेमध्ये केले की निसर्ग देखील इतका सुंदर नाही आहे, म्हणजे स्वर्ग देखील निसर्गा इतका सुंदर नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला स्वर्गाची वगैरे काही आस नाही आहे, स्वर्गाचं काही आमच्या मनामध्ये लालसा निर्माण झालेली नाही आहे. इतका सुंदर निसर्ग आम्ही उपभोगलेला आहे, इतका सुंदर निसर्गाचा आम्ही जी काही अनुभव आहे, तो अनुभव, तो आनंद आम्ही लुटलेला आहे. आम्हाला काही त्या ब्रह्मपेयाचं वगैरे काही आम्हाला सारस्य नाही आहे त्याच्यामध्ये. तर ही वास्तव अनुभूती आदिवासी कवींच्या कवितेतून साकार होणारी आपल्याला दिसून येणारी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे केवळ आदिवासी कवींनी निसर्गाच्या सौंदर्याचंच वर्णन केलेलं नाही. झाड, वृक्ष, लता, झरणे, चंद्र, तारे, आकाश, बघा याचं सौंदर्य किती सुंदर आहे. तर केवळ याचं चित्रण करत ते बसले नाही, केवळ याचं सौंदर्याचं वर्णन ते करत बसले नाही, तर त्यांचं जे जीवन आहे, जंगलामधलं जे जीवन आहे, तर ते जीवन देखील किती संघर्षशील आहे याचं देखील त्यांनी चित्रण केलेलं आहे. जंगलामध्ये, दऱ्या खोऱ्यामध्ये, वाड्या पोड्यामध्ये राहणारा जो आदिवासी आहे तो किती संघर्षशील जीवन जगतो आहे याचंही चित्रण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे अगदी आपण असं म्हणतो की आदिवासी हा जंगलामध्ये राहतो आणि जंगलामध्ये तो काही म्हणजे जंगलामध्ये राहणारी माणसं फार सुंदर आयुष्य जगणारी असतात, फार समाधानानं आयुष्य जगणारी असतात, कारण ते निसर्गाच्या सान्निध्यात असतात असं आपण म्हणू शकत नाही. कारण त्यांच्या भुकेचे प्रश्न आहे, त्यांच्या दारिद्र्याचे प्रश्न आहे, किंवा त्यांच्या अज्ञानाचे प्रश्न आहे, त्यांच्या अंधश्रद्धेचे प्रश्न आहे, त्यांच्या असुरक्षिततेचे प्रश्न आहे, त्यांच्या कुपोषणाचे प्रश्न आहे, ते प्रश्न आहे. परंतु जंगलामध्ये जगत असताना हे प्रश्न घेऊन जरी ते जगत असले तरीही निसर्ग हा त्यांच्या दुःखावरचा उपाय आहे. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपल्या मनातल्या दुःखाची धग ते कमी करतात, त्याच्यामध्ये आनंद माणून जगतात, हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून आपण असं बघतो की काही 12ही महिने रानमेवा मिळणारा नसतो. जंगलामध्ये आदिवासींना 12ही महिने काही रानमेवा मिळत नसतो. म्हणजे जे काही चारं, बोरं, टेंभरं वगैरे आहे ते काही 12 महिन्याचं हा निसर्ग मेवा नाही आहे. आणि म्हणून त्यांना वेळ प्रसंगी जे वाट्याला आलं त्याच्यात आनंद म्हणून जगावं लागतं, ही मात्र सत्यता आहे. आणि म्हणून ते जे काही विधान केलेलं आहे की आम्ही जंगलची पाखरे, आम्हाला कमी कोणते बरे, तर हे जे काही ज्या काही काव्यपंक्ती आहे याच्यामध्ये उपरोध नाही का, याच्यामध्ये विसंगती नाही का, याच्यामधून आदिवासींच्या जीवनातलं, जगण्यातलं तीव्र दुःख व्यक्त होत नाही का, तर होताना दिसते की त्याने म्हणजे आनंदानं कसं काय म्हटलेलं असावं की आम्ही जंगलची पाखरे, आम्हाला कमी कोणते बरे, हे त्यांनी आनंदपोटी कसं काय म्हणालेलं असावं, ते त्यांनी विसंगतीतून म्हणालेलं असावं की हे जंगलातली पाखरं आणि यांना काहीच कमी नाही आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख, दारिद्र्य, त्यांच्या वाट्याला आलेलं अत्यंत जे काही म्हणजे अत्यंत उपेक्षित जे जीवन आहे ते जीवन वेगळं आहे. आणि ह्या काव्याच्या पंक्ती, या काव्याच्या ओळी वेगळ्या आहेत. याच्यातून एक उपरोध, एक विसंगती आणि त्या विसंगतीतून साकार होणारं दुःख, प्रचंड दुःख आपल्या लक्षात येणारं आहे. आणि म्हणून बरेचदा हे ज्या कवितेच्या ओळीतून म्हटलं जातं ते बरेचदा आपल्याला पटत नाही, तर्कनिष्ठ वाटत नाही. त्यांच्या जे जगणं आहे, त्यांचे जे प्रश्न आहे तर ते फार वेगळ्या स्वरूपाचे आहे. आणि ह्या काव्यपंक्ती मात्र फार वेगळं त्यांचं आयुष्य चित्रित करण्याचा प्रयत्न करतात. तर हे काही आपल्या तर्काला पटणारं ठरत नाही. अशा पद्धतीचं देखील म्हटलं जातं की बामणाच्या जन्माला जाशी तर लिखून लिखून मरशी, महारवाडी होशी तर तोलून तोलून मरशी, समार होशी तर नाड्या ज्योती करून मरशी, पण वारल्याच्या जन्माला जाशी
तर जंगलचा राजा होशील. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही काव्याच्या ओळी आहे ज्यांनी कोणी लिहिलेल्या आहे, तर त्या तुम्हाला पटतात का? विचार केला जर याच्यावर तुम्ही, तर त्या आपल्याला परिपूर्ण पटणारे आहे का? त्या कवितेतल्या ओळीचा आशय, त्याचा अर्थ आपल्याला पटणारा आहे का? म्हणजे हे आपल्या तर्काला पटणारं नाही आहे, हे आपल्या विचाराला पटणारं नाही आहे. म्हणजे हे जे वारली म्हणजे हा जो काही जंगलचा राजा आहे वारली, तर वारली जंगलचा राजा आहे. म्हणजे ब्राह्मणाच्या पोटी आलं तरी काही म्हणजे ब्राह्मणाच्या पोटी, महाराच्या पोटी, चंभाराच्या पोटी येण्यापेक्षा, त्यांचं जे कष्टप्रद जीवन आहे त्याच्या वाट्याला जाण्यापेक्षा बाबा वारल्याचं जीवन किती चांगलं आहे. तर तो राजाच आहे जंगलचा. म्हणजे त्याला ते कष्ट करण्याचं, त्याला जे काही दुःख सहन करावं लागते, जे काही पोटासाठी कष्ट करावे लागते, जणू काही त्याच्यातून मुक्तता मिळणार आहे. बामणाच्या पोटी तू जन्माला येशील तर लिहून लिहून तुला मरावं लागेल. आणि महाराच्या पोटी जन्माला येशील तर तोलून तोलून जे काही त्याचं ढोरं ओढण्याचं दुःख आहे, जे काही त्याचे उपासमार होण्याचं दुःख आहे, जे काही त्याचे वंचना होण्याचं दुःख आहे, अस्पृश्यतेचं दुःख आहे, ते त्या दुःखापेक्षा देखील, किंवा मग जो चांभार समाज आहे, जो मेलेल्या जनावराचे कातडी काढून तो जो काही व्यवसाय करतो, चपला बनवतो, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, दोर बनवतो, किंवा मग विहिरीला मोठ आहे ते नाडे बनवतो, तो त्याच्यापासून जे काही आहे ते बनवतो तो, तर यांच्यापेक्षाही चांगलं जीवन वारल्यांचं आहे. कारण हे काहीही त्यांच्या वाट्याला आलेलं नाही. जणू तो जंगलचा राजाच आहे, जणू काही एखाद्या गड साम्राज्याचा तो राजा आहे. अशा पद्धतीचं जे चित्रित करण्यात आलेलं आहे ते परिपूर्ण आपल्याला बरोबर वाटत नाही. म्हणजे जणू काही या वारली समाजाच्या जीवनामध्ये दुःखच नव्हतं की काय? त्याला पोटासाठी काबाड कष्ट करावे लागले नाही का? त्याला प्रसंगी शिकार करावी लागली नाही का? त्याला उपासमार सहन करावी लागली नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण होणारे आहे. आणि म्हणून या आतापर्यंत जे काही आदिवासीच्या संदर्भामध्ये जे काही वक्तव्य केलेलं आहे, कवितेच्या माध्यमातून त्यांच्यावर जे भाष्य केलेलं आहे, तर ते परिपूर्ण आपल्याला पटणारं नाही आहे. बरेचदा त्यांचं आयुष्य जे काही अतिशय वेदनादायी आयुष्य आहे ते त्या कवितेच्या ओळीतून स्पष्ट रूपामध्ये व्यक्त होणारं नाही आहे, असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वाहरू सोनवणेचा हा जो रोडाली नावाचा कविता संग्रह आहे, तर या रोडाली नावाच्या कविता संग्रहामध्ये काही फारशा म्हणजे निसर्ग चित्रणपर कविता येणाऱ्या नाही आहे, निसर्ग जाणीवेच्या कविता येणाऱ्या नाही आहे. आपण ज्या काही कविता आलेल्या आहे त्या अतिशय आशयपूर्ण आहे, त्या अतिशय निसर्गाशी एकरूप झालेल्या आहे. निसर्गाप्रती त्यांच्या ज्या काही भावभावना आहे त्या भावभावनांशी प्रामाणिक राहून त्या कविता अतिशय अस्सल स्वरूपामध्ये उतरलेल्या आहेत, असं देखील आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. म्हणजे आपण असं पाहतो की जीवनाचा शोध घेताना ही जी वाहरू सोनवणेंची कविता आहे, तर या कवितेमध्ये वाहरू सोनवणे असं म्हणतात की आदिवासी माणसं, सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न असतो, म्हणजे जो जीवनाचा शोध घेतो या माणसाच्या मनाला पडलेला प्रश्न आहे. कसा प्रश्न आहे? तर आदिवासी जंगलामध्ये कसे काय राहतात, ते कसे काय जगतात, जंगलामध्ये कसं काय जगू शकतो माणूस, कसे काय राहू शकतो माणूस, या आदिवासी माणसाला त्याने प्रश्न विचारलेला आहे, जीवनाचा शोध घेणाऱ्या माणसाने, की बाबा तुम्ही जंगलामध्ये कसं काय राहता, कसं काय जगता. तर या प्रश्नावर तो केवळ हसतो, तो उत्तर देत नाही काही, तो केवळ हसतो आणि तो काहीच बोलत नाही, तो केवळ हसतो. तर कवी असं म्हणतो, त्याच्या चेहऱ्यावर निसर्गाचे सौंदर्य दिसले असं म्हणतो. तो काहीच बोलत नाही, परंतु त्याच्या चेहऱ्यावर निसर्गाचे सौंदर्य दिसले मला, त्याच्या हसण्यातून निसर्गाचे सौंदर्य दिसले मला, असं या ठिकाणी हा कवी म्हणतो. तर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद उतरतो तो आनंद निसर्गा इतकाच सुंदर आहे. म्हणजे ते निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहून किती समाधानी आहे की त्यांना जीवघेण्या प्रश्नावर सुद्धा तो निसर्ग, त्या निसर्गाचा आनंद बरेचदा उपचार ठरणारा वाटतो. आणि म्हणून मुळातच समाधानी वृत्ती आदिवासींची आहे, लक्षात घ्या. मुळातच त्याच्या अत्यंत अल्प गरजा आहे, अत्यंत समाधानानं जगणारा हा आदिवासी माणूस आहे. आणि म्हणून
ते समाधानाचं एक समाधानाचं तेज, एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहणाऱ्या समाधानाचं तेज त्याच्या चेहऱ्यावरून कुठेतरी चेहऱ्यावरून दिसतं असं कवीला म्हणायचं आहे. कवी असं म्हणतो त्याच कवितेमध्ये की झाड फळ खाणाऱ्याला तू स्त्री की पुरुष विचारत नाही. झाड फळ खाणाऱ्याला तू स्त्री की पुरुष विचारत नाही. झाड ऑक्सिजन देताना त्याला धर्म विचारत नाही. विषमतेतून वाट काढत पाणी समतल महासागर गाठतो. वाराही तसाच वाहतो. जीवनात समतोल गाठतो. निसर्ग किती सुंदर, किती निर्मळ. सहवासात राहील त्याचे आयुष्य सुंदर होईल. अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे की हे अगदी म्हणजे ज्याला शाश्वत सत्य आहे असं आपण म्हणू की निसर्गातले म्हणजे जो निसर्ग आहे किंवा पंचमहाभूत जे आहे हे शाश्वत आहे. तशाच पद्धतीनं शाश्वत हा निसर्ग आहे आणि हा निसर्ग जो समता बाळगतो, जो निसर्ग कधीही लिंगभेद मानत नाही, जो निसर्ग कधी काळा गोरा हा भेद मानत नाही, जो हा निसर्ग कधी जातीभेद मानत नाही, तर तो निसर्ग खऱ्या अर्थाने माणसाला समतेने कसं वागावं हे शिकवणारा असतो. आपण तो शिकत नाही हा भाग वेगळा, पण निसर्ग कधीही असा माणसामध्ये भेदभाव करत नाही. आणि हा निसर्ग जेव्हा माणसाला ऑक्सिजन देतो, झाडं माणसाला ऑक्सिजन देतात, माणसाला ऑक्सिजन देतात, नायट्रोजन शोषून घेतात वातावरणातला. म्हणजे विष आपण सहन करायचं आणि कुठेतरी अमृत दुसऱ्याला द्यायचं. हा जो काही निसर्गाचा धर्म आहे तर तो धर्म आपल्याला त्याच्यातून दिसतो. तर हा म्हणजे निसर्ग ऑक्सिजन देताना धर्म विचारत नाही माणसाला की बाबा अरे तू कुठल्या धर्माचा, म्हणजे मग आम्ही तुला तुझ्या धर्मावरून ती सवलत देऊ, ऑक्सिजन किती प्रमाणामध्ये द्यायचं ते. माणसासारखा स्वार्थभाव निसर्गाजवळ नाही. विषमतेतून वाट काढत पाणी समतल महासागर गाठतो असं म्हटलं. विषमतेतून म्हणजे विषमतेतून वाट काढत पाणी, विषमतेतून वाट काढत असं का म्हटलेलं आहे? कारण पाण्यावर देखील इथल्या जाती धर्माने आपले हक्क सांगितले. पाणी विटाळतं, अस्पृश्याच्या स्पर्शाने पाणी विटाळतं. हे अनेक संदर्भ म्हणजे अगदी आपण असं पाहतो की जे काही संत साहित्य आहे त्या संत साहित्यातून ही अनेक संदर्भ आपल्याला दिसतात. किंवा अस्पृश्यांचं जे जीवन आहे त्या अस्पृश्यांचं जे जीवन आपण दलित साहित्याच्या माध्यमातून अभ्यासलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी, तर त्यांना सुद्धा हे लक्षात येईल की पाण्याला विटाळ होतो, पाण्याला जातपातीचा संदर्भ असतो. मागच्या भागाला आपण विवेचन करत असताना याविषयीचं भाष्य केलेलं होतं की नदीवर देखील वेगवेगळे पेंड असतात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये नदीवर देखील वेगवेगळे पेंड असतात. महार पेंड असतो, भोई पेंड असतो, चांभार पेंड असतो, कुंभार पेंड असतो, पाटलाचा पेंड असतो. त्या गावामध्ये जर ब्राह्मण असेल तर ब्राह्मणांचा पेंड वेगळा असतो. मग हे पेंड ठरवलेले आहे. जणू काही त्या पेंडावरचं पाणी बघा, हे किती मोठी विसंगतीची गोष्ट आहे की पाणी असं वाहणारं आहे, अखंड वाहणारं पाणी आहे. आणि हे बघा म्हणजे कसं म्हणू आपण, वरच्या जरी पेंड ब्राह्मणांचा असला आणि सगळ्यात खालचा पेंड जरी अस्पृश्यांचा असला, त्या गावातला जरी चांभारांचा असला किंवा त्या गावातला जरी बौद्धांचा असला, तरी देखील त्याच्या म्हणजे जो काही नदीचा प्रवाह आहे आणि तिकडून येणारं जे पाणी आहे तर ते ब्राह्मणाकडून डायरेक्ट ब्राह्मणाकडे वितरित होणार आहे का? पण याचा विवेक नसतो. धर्म जाती म्हटलं की माणसं विवेकानं काम घेत नाही. तिथे फक्त त्यांची श्रद्धा, अंधश्रद्धा असते. तिथं श्रद्धाही नसते अस्सल स्वरूपामध्ये, तिथं त्यांची अंधश्रद्धा असते. तर अशा पद्धतीचे अनेक संदर्भ आपण या म्हणून या ठिकाणी कवीने म्हटलेलं आहे की विषमतेतून वाट काढत हे पाणी आलेलं आहे. महासागराला ते म्हणजे महासागर त्या पाण्याने गाठलेला आहे. वाराही तसाच वाहतो. वारा देखील वाहताना जीवनातला समतोल, जीवनातली समता तशाच पद्धतीनं तो कायम ठेवतो. वारा देखील माणसामध्ये भेदभाव करत नाही. आणि म्हणून हा निसर्ग किती सुंदर आहे, किती निर्मळ आहे हा निसर्ग. या सगळ्या धोंगापासून दूर गेलेला, सगळ्या बेगडीपणापासून, मानवी बेगडीपणापासून दूर गेलेला हा निसर्ग आहे. कारण तो मानवतेला जपणारा आहे, तो समतेला जपणारा आहे,
तो माणसाला काय द्यायचं, माणसाला सुखी करायचं, या गोष्टीशी जणू काही निसर्ग बांधील आहे, अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी कवी व्यक्त करताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून मानव जो अत्यंत स्वार्थप्रणित घटक आहे, तसा निसर्ग हा काही स्वार्थी नाही आहे. तो अतिशय निस्वार्थी आहे हा निसर्ग. आणि म्हणून निसर्गाची सुंदरता, निर्मळता ही निसर्ग सान्निध्यामध्ये राहणाऱ्या जो काही आदिवासी आहे त्याच्यामध्ये ती उतरलेली कमी जास्त स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. आणि म्हणून आपण असं म्हणतो की निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसांची मनं विशाल असतात. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी माणसं अकृत्रिम असतात. ती ओठात एक आणि पोटात एक अशा पद्धतीची तुम्हाला दुतोंडी दिसणार नाही. अस्सल एक भाव बरेचदा असेल तर अशा पद्धतीचं निसर्ग सान्निध्यामध्ये राहणाऱ्या माणसाच्या जगण्यामध्ये ते निसर्गाचे गुण तुम्हाला उतरलेले दिसतात. हे आपल्याला नाकारता येणार नाही. हे खरं आहे असंही आपल्याला बरेचदा अनुभवाच्या पातळीवर आपल्याला जाणवतं. तर आपण या ठिकाणी असं बघतो की आजवर या देशामध्ये जंगलात राहणारे जे काही आदिवासी आहे, तर ज्या आदिवासींनी जंगल, जल, जमीन, पशुपक्षी, वन्य प्राणी यांचं जतन केलेलं आहे. म्हणजे खरं म्हटलं तर या सगळ्याचं जतन केलेलं आहे आदिवासींनी. आणि आदिवासींनी कधीही त्याच्यावर दावा केलेला नाही, जंगलावर कधी दावा केलेला नाही आहे आपला, की ठीक आहे त्यांनी म्हणतात असं जल, जंगल, जमीन आमची असं म्हणतात ते, पण हा बरेचदा त्यांच्या भावनिकतेचा भाग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. भांडवलदार वर्ग म्हणतो का असा कधी? व्यापारी वर्ग म्हणतो का कधी असं की जल, जंगल, जमीन आमची आहे असं म्हणतो का तो? पण त्या जंगलातल्या साधन संपत्तीवर आपला हक्क त्याला भांडवलदार वर्ग, व्यापारी वर्ग सांगायला लागलेला आहे. त्याला त्या जंगल जमिनीशी काही घेणं देणं नाही आहे. त्या जंगलाच्या, त्या जमिनीच्या आतमध्ये जी काही खनिज संपत्ती आहे त्याच्याशी त्याला घेणं देणं आहे. जे काही आपण ज्याला सागाची झाडं म्हणू, तर त्या सागाच्या झाडं किती लाख मोलाची आहे, त्याच्यावर जो काही व्यापार, जी उलाढाल होणारी आहे व्यापाराची, त्याच्याशी त्याला देणं घेणं. आणि म्हणून हे आदिवासींचं जे काही म्हणणं आहे जल, जंगल, जमीन आमचं, तो भावनिक भाग बरेचदा त्यांचा दिसतो. त्यांचं जीवन त्याच्यावर निर्भर आहे हे आपण मान्य करतोच. पण तरीही जंगलातली जी काही साधन संपत्ती आहे, जी संसाधनं आहे, त्याच्यावर आपला मालकी हक्क सांगणारा आदिवासी आपल्याला दिसत नाही. नाहीतर त्यांनी त्या जमिनीच्या आतमध्ये असलेल्या खनिज संपत्तीवरही आपला अधिकार सांगितला असता. आम्ही याच्यातून निघणार नाही असं म्हटलं असतं. परंतु आजच त्यांनीच जे हजारो वर्षापासून ज्या जंगल जमिनीचं त्यांच्या भरोशावर अबाधित होती, त्याचं जतन केलेलं होतं, आज त्यांनाच जंगलातून हुसकावून लावण्यात येत आहे, त्यांना विस्थापित करण्यात येत आहे. तर ही सत्यता आपण नाकारू शकत नाही. म्हणजे अगदी आपण असं पाहतो की इंग्रजांनी जे काही धोरण राबविलेले होते, जो काही कायदा केलेला होता, म्हणजे जो काही वन कायदा आपण म्हणतो, जो कायदा केलेला होता, तो कायदा देखील समोर, म्हणजे शासन बदललं, सत्ता बदलली, पण तो कायदा कायम राहिला. आणि म्हणून भांडवलदार वर्ग, व्यापारी वर्ग, विविध, म्हणजे आपण असं पाहतो की तो जंगलाच्या संपत्तीवर आज तो हक्क सांगतो. आदिवासीचा काहीही हक्क नाही. आपल्याला आज हे असं दिसून येणारं आहे. म्हणजे आपण पाहतो की विविध प्रकल्प असू द्या, जंगल तोड करून निर्माण केलेले शासनाच्या आदेशाने विविध प्रकल्प असू द्या, धरण प्रकल्प असू द्या, किंवा मग विविध उद्योगधंद्याच्या माध्यमातून उभारलेले प्रकल्प असू द्या, तर हे सगळं म्हणजे बरेचदा हे सगळे निर्माण झाले, साकार झाले की आदिवासीला ती जमीन खाली करावी लागते, आदिवासीला तिथं राहता येत नाही. आणि म्हणून बरेचदा आपण असं पाहतो की आदिवासी त्या आजवर तो ज्या जागेवर राहिलेला आहे, म्हणजे ज्या जंगलाच्या एका म्हणजे जंगलामध्ये एका जमिनीच्या तुकड्यावर आदिवासी जो राहिलेला आहे, आपल्या 10-15 घराचं जो काही त्यांचे कोडा आहे त्या स्वरूपात तो राहिलेला आहे. परंतु त्याला विस्थापित केल्या जातं, त्याला जंगलातून हुसकावून लावल्या जातं, त्याला जंगलातून हाकलून दिल्या जातं.
आणि म्हणून मग आजवर त्या जागेवर राहणारा जो आदिवासी आहे किंवा आजवर त्या निसर्गाशी, आजूबाजूच्या पर्यावरणाशी, त्या पशुपक्ष्यांशी, त्या झाड लता वेलींशी जुळलेला, भावनिकरित्या जुळलेला जो आदिवासी आहे, त्याला जर एकाएकी तुम्ही हुसकावून लावलं तर त्या आदिवासींना किती म्हणजे त्याला किती दुःख होत असेल. परंतु त्याच्या कोणत्याही भावनिक गुंतवणुकीचा विचार न करता त्यांना जबरदस्तीने हाकलून लावल्या जातं, त्यांना जबरदस्तीने तिथून हुसकावून लावलं जातं. ही सत्यता आपण नाकारू शकत नाही. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बरेचदा आपलं घर सोडून कुठं जायची वेळ आली तर आपल्याला प्रचंड दुःख होतं. कारण त्या भाग घराचा नसतो, पण त्या घरात मधले जे काही झाडं आहे, वृक्ष आहे, आपलं घर आहे, घरातल्या वस्तू आहे, त्याच्याशी आपलं भावनिक नातं जुळलेलं असतं आणि म्हणून ते तुटल्यामुळे आपल्याला प्रचंड दुःख होतं. मग आदिवासी जो निसर्गाचा एक घटक म्हणून स्वतः जगतो, तर त्या आदिवासीला किती दुःख होत असेल याची जाणीव निश्चितच म्हणजे हे जर समजून घेतलं तर निश्चितच आपल्याला आदिवासींच्या दुःखाची जाणीव होते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून आपण असं पाहतो की बरेचदा होतं कसं, एका म्हणजे एका जमिनीमध्ये जे रोप आहे, झाडाचं जे रोप आहे, ते रोप आपण म्हणजे उखडून ते रोप जर आपण नेलं आणि दुसरीकडे लावलं तर ते तिथे रुजेलच याची काही शाश्वती देता येईल. उखडलेलं रोप पुन्हा दुसरीकडे रुजेल याची शाश्वती देता येत नाही. त्याच पद्धतीनं ज्या माणसांच्या पिढ्या त्या जंगलाच्या सानिध्यामध्ये, त्यांचे जे काही आजोबा असेल, पंजोबा असेल, मायबाप असेल, काकी पुतणे असेल, जे कोणी असेल, त्यांच्या पिढ्या तिथे गुजरलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या त्या माणसांच्या आठवणी त्या जमिनीशी जुळलेल्या आहेत, त्या जागेशी जुळलेल्या आहेत, या निसर्गाशी त्यांचं एक नातं जुळलेलं आहे आणि ते कोणताही भावनिक विचार न करता त्यांच्यापासून तोडून त्यांना वेगळं करणं आणि त्यांना हाकलून लावणं हे किती त्यांच्यासाठी पराकोटीचं दुःख असावं हे आपण समजून घेतो. शेवटी काय असते, परदुःख शीतळ म्हणतात ना, तशा पद्धतीची असतात किंवा ज्याचं जळते त्यालाच कळते असंही आपण म्हणू शकतो. तो अनुभव काही आपण घेतला नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण असं पाहतो की आदिवासींनी जे दुःख भोगलेलं आहे, त्यांच्या जगण्यामध्ये जो निसर्ग उतरलेला आहे आणि तो निसर्गच तो तुमच्या जगण्यातून काढून ठेवा जंगलामध्येच आणि तुम्ही निघून जा इथून असं म्हणणं, असा आदेश देणं आणि हे त्यांना किती कठीण गेलेलं असेल याचा अंदाज आपल्याला येतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी वाहरू सोनवणेंच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतं की त्यांना किती दुःख होतं. मरताना माणुसकीचा चेहरा जपावा नावाची कविता आहे. त्या कवितेमध्ये आपल्या निसर्गाविषयक ज्या भावना आहेत त्या भावना या ठिकाणी कवी बोलून दाखवतात. कवी असं म्हणतो की जंगल जमीन जंगल जमीन कुनीन से आमरीस से घोषणा देणाऱ्यांना आमच्या जमिनीवर आम्हीच गुन्हेगार. वन कायद्याचे बंधन आले जमिनीच्या तुकड्यांवर, आदिवासींना खुश केले आणि पहाड पर्वत नदी नाले सारे जंगल हातातून गेले. जगताना मरणाच्या वाटा रोखावे, मरताना माणुसकीचा चेहरा जपावे. सुरुवातीच्या 2 ओळीमध्ये त्यांनी म्हणजे ज्या भिलोरी भाषेतल्या त्या काव्य ओळी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जंगल जमीन कुणाची आहे, कुणाची आहे ती, तर ती आमचीच आहे असं त्यांनी म्हटलेलं. म्हणजे हे जंगल, हे जमीन, हे जल, हे ते आपलंसं मानतात. या निसर्गाच्या संपत्तीला ते आपलंसं असं मानतात. परंतु ह्या घोषणा म्हणजे केवळ घोषणाच त्या राहिलेल्या, भावनिक घोषणा त्या राहिलेल्या आहेत. आज त्या भावनिक घोषणामध्ये काही वास्तवता राहिलेली नाही आहे. आज खरंच त्यांनी म्हणू शकतात का जंगल आमचं आहे, जमीन आमची आहे जंगलातली, हे जल आमचे आहे असं म्हणू शकतात का? ते नाही म्हणू शकत. एकेकाळची ती भावनिक त्यांची घोषणा असेल, पण आज त्या घोषणामध्ये देखील सत्यता नाही राहिलेली आहे. ते सगळं सोडून त्यांना बाहेर पडावं लागत आहे आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की घोषणा देणाऱ्यांना आमच्या जमिनीवर आम्हीच गुन्हेगार. म्हणजे घोषणा देणारे आहे, पण सत्यता काय आहे की आमच्या जमिनीवर आज आम्हीच गुन्हेगार ठरलेलो आहोत. आम्हालाच आज
जणू काही गुन्हेगार ठरवून त्या जंगलातून बाहेर केल्या जात आहे. आमच्यातल्याच काही लोकांना जबरदस्तीने नक्षलवादी समजण्याचा आणि नक्षलवादी समजून त्यांचा छळ करण्याचा जो काही प्रयत्न होतो आहे, हे सुद्धा आम्हाला नाकारता येत नाही. म्हणजे आम्हाला गुन्हेगार ठरवल्या जात आहे. आणि वनकायद्याचं जे काही बंधन आलेलं आहे आणि जमिनीचा कुठला तरी तुकडा देऊन आमची बोळवण केलेली आहे. आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे काही नदी आहे, पहाड पर्वत आहे, याच्यामध्ये आमचा जो काही प्राण विसावतो, तर ते सारंच सोडून देण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. मग हे किती क्लेशकारक आहे असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपण एक साधं उदाहरण बघू की अतिशय गरजेपोटी ज्याच्याकडे 2-3 एकर कोरडवाहू जमीन आहे असा शेतकरी आहे आणि अतिशय गरजेपोटी त्याला मुलीचं लग्न म्हणा, पोराचं कुठं काही जमवून देणं असेल म्हणा, तर त्याला जमिनीचा छोटासा तुकडा विकावा लागतो, 1 एकर वावर विकावं लागतं. त्याला इतकं दुःख होतं ते 1 एकर वावर विकताना जणू काही आपण आपल्या पोटचं मूल विकत आहोत एवढं दुःख त्याला होतं. पण त्याचा नाईलाज असतो. म्हणजे त्याला किती दुःख होतं, तर हे दुःख जेवढं तीव्र आहे तेवढंच दुःख या आदिवासींचं दुःख आहे की जे जल त्याला आपलं वाटायचं, झरणे आपले वाटायचे, जमीन आपली वाटायची, जंगल आपलं वाटायचं, त्याला अजिबात धक्का न लावता त्याच्यामध्ये आनंद म्हणून जगणाऱ्या आदिवासीला ते सगळं आपलं वाटायचं. आज ते त्याचं आपलं काहीच राहिलेलं नाही. उलट त्याच्या जमिनीवर तोच गुन्हेगार ठरवला जाता. जणू काही त्यांचाच जंगलाला काहीतरी, म्हणजे काय म्हणू त्याला, जंगलाला त्या आदिवासींचं काहीतरी नुकसान होत आहे अशा पद्धतीचा काहीतरी कांगावा केला जात आहे. तर हे सगळं काही भयंकर स्वरूपाचं आहे. आणि म्हणून त्यांनी जे शेवटी म्हटलेलं आहे की जगताना मरणाच्या वाटा रोखावे, मरताना माणुसकीचा चेहरा जपावे. हे कोणासाठी आहे? म्हणजे ज्यांनी आयुष्यभर या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला, जगताना मरणावर मात केलेली आहे किंवा मरण दूर फेकलेलं आहे, एवढं त्यांचं संघर्षशील आयुष्य होतं. जंगलामध्ये जगणं इतकं सोपं नाही आहे. इतकं सोपं आहे का त्या हिंस्त्र श्वापदाशी लढा देत जगणं? इतकं सोपं आहे का भुकेपोटी ते कडूकंद खात जगणं, उपासमारीने कुपोषित होणं इतकं सोपं आहे का? पण हे लोक जगतात. जे सगळं तीव्र पातळीवरचं दुःख भोगून हे लोक जगतात. आणि यांना सांगावं का आपण, तुम्ही माणुसकीने जगा, मरताना माणुसकी सोबत येते. हे कोणासाठी ओळी आहे? तर ह्या ओळी आहे इथल्या आदिवासींचं शोषण करणाऱ्या भांडवलदार वर्गासाठी, व्यापारदार वर्गासाठी. जो सेठ सावकार आहे, जमीनदार वर्ग आहे, भांडवलवादी वर्ग आहे किंवा पोलीस यंत्रणा आहे, हे ज्यांचं शोषण करते तीव्र स्वरूपामध्ये, त्यांच्यासाठीच्या ओळी की निदान मरताना तरी माणुसकीचा चेहरा जपा तुम्ही. आयुष्यभर आमचं शोषण करता तुम्ही. आम्ही तर माणसं अगदी मृत्यूला हातावर घेऊन जगणारी माणसं आहोत, पण तुम्ही आमचं एवढं शोषण करता. निदान तुम्ही माणुसकीला तरी जागा, अशा पद्धतीचं कवीला म्हणायचं आहे. ज्यांनी आयुष्यभर त्याग केला त्या लोकांना त्यागाचे धडे कोणी शिकवू नये. ज्यांनी आयुष्यभर दुःख सहन केलं, सहनशीलतेनं इथल्या वर्णव्यवस्थेचं, धर्मव्यवस्थेचं दुःख सहन केलं, तुम्ही त्यांना सहनशीलतेचे पाठ पडवावे का? नाही. कारण त्यांना कोणी सहनशीलता कशी असते हे सांगण्याचा प्रयत्नच करू नये. कारण हजारो वर्षापासून त्यांनी हे दुःख सहन केलेलं आहे. त्यामुळे आदिवासींना देखील तुम्ही माणुसकीनं जगा, मरताना माणुसकी येते हे सांगण्याचा काहीच अधिकार नाही. आणि म्हणून त्या शेवटच्या 2 ओळी, म्हणजे शेवटची ओळ, हे माणुसकीचा चेहरा जपावा इथल्या भांडवलदार वर्गाने, जे आदिवासीचं भांडवल करून त्यांनाच विकायला निघालेले आहेत, त्यांनी असं कवीला म्हणायचं आहे. तर ह्या सगळ्या भावना त्यामधून व्यक्त होणाऱ्या आहेत. आदिवासींची जंगल म्हणजे निसर्गाशी साधर्म्य साधणारी एक त्यांची संस्कृती आहे, जी निसर्गाशी साधर्म्य साधणारी संस्कृती आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि त्या संस्कृतीने त्यांचे आजवर पोषण केले असंही आदिवासी म्हणतो की त्या संस्कृतीने त्यांचे आजवर पोषण केलेले आहे. आणि म्हणून आपण पाहतो की त्यांचे गीत असेल, नृत्य असेल, त्यांचे वाद्य असेल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या कला असेल की ज्या त्यांना निखळ आनंद देतात. त्यांच्या दुखण्यावर, दुःखी जीवनावर फुंकर घालण्याचं काम हे त्यांच्या वेगवेगळ्या कला करतात. त्यांचा
म्हणजे आदिवासी नृत्य असेल, त्यांची वाद्य असेल, वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी जी काही वाजवतात ती, तर यातून त्यांना एक निखळ आनंद मिळतो, हे आपल्याला मान्य करता येईल. तर नाचता नाचता या स्वरूपाची जी कविता आहे, त्या कवितेमध्ये कवी तो आनंद व्यक्त करताना असं म्हणतो की ढोल वाजतो, बिरी सूर धरते, तूर खुलतो आणि मुली गाणे म्हणतात, आधी रातेरा भाया, ढोल वाजेडे नेरा, आधी रातेवा सुमन, नाचा निंगली नेवा. तर लग्नप्रसंगी नाचून जी रात्र जागायची असते, वाद्याच्या आणि नृत्याच्या आनंदामध्ये ती रात्र जी जागून काढायची असते, त्यामध्ये सुद्धा एक आनंद असतो. म्हणजे आनंदामध्ये एक बेहोशी असते. तर त्याचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. सौंदर्य लूट लिया नावाची कविता आहे बहारू सुनावणींची. ही संपूर्ण कविता, जी सौंदर्य लूट लिया नावाची कविता आहे, ही संपूर्ण कविता निसर्ग सौंदर्याला अनुभूतीच्या पातळीवर साकार करणारी त्यांची ती कविता आहे. या कवितेमध्ये कवी असं म्हणतात कि चांद सूरज गगन के तारे सुंदर लगते हैं, बहते झरने धरती की मिट्टी लहलहाते खेत सुंदर लगते हैं, चिड़ियों का चहचहाना कोयल का गाना हवा की महक सुंदर लगती है, किसी ने निसर्ग महसूस किया, किसी ने सौंदर्य लूट लिया. तर अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहे की हे सगळं काही जे निसर्ग सौंदर्य आहे, चंद्र, सूर्य, आकाशातले तारे, हे म्हणजे जे शेतामध्ये जे काही धान्य हवेच्या नादावर डोलत आहे, हे सगळं काही फार सुंदर वाटतं. आणि ते कुठेतरी आनंदाने पक्ष्यांचा कलारव किंवा एकंदरीत ती काही सुंदर हवा, हे सगळं काही फार मनाला मोहित करणारं आहे, मनाला आनंदून टाकणारं आहे. आणि हे किसीने निसर्ग महसूस किया असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोणी अनुभवलं, ते निसर्ग अनुभवला कुणी, आणि कुणी मात्र तो निसर्ग अनुभवला नाही, त्या निसर्गाला फक्त लुटलं आपल्या स्वार्थासाठी. आणि कुणी त्या अनुभूतीमध्ये आनंद शोधला, निसर्ग सौंदर्याच्या अनुभूतीमध्ये आमच्यासारख्या आदिवासींनी आनंद शोधला, त्याच्यामध्ये आनंद मांडला. आणि काही लोकांना त्या आनंदाशी काही घेणं देणं नाही आहे. तो निसर्ग त्यांना म्हणजे आपला स्वार्थाचा, व्यापाराचा, पैसे कमावण्याचा त्यांना एक केंद्र वाटलेलं आहे. अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि आपण असं पाहतो की या निसर्ग सौंदर्याशी म्हणजे एकेकाळी हा संपूर्ण मानव समाज जुळलेला आपल्याला दिसून येणारा आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये या जंगलाच्या सान्निध्यामध्ये आदिवासीच राहणारा आहे. आणि म्हणून आदिवासीने तो निसर्ग अनुभवलेला आहे, अनुभवतो आहे. अपार कष्टामध्ये, दारिद्र्यामध्ये, अतिशय दुःखाच्या जीवनामध्ये हा निसर्ग त्यांना एक दिलासा देतो, एक आनंद देतो, असंही आपल्याला दिसून येणार आहे. परंतु तो आनंद देखील त्यांच्यापासून कोणीतरी हिरावून घेतो, लुटतो तो आनंद कोणीतरी त्यांना त्या निसर्गाच्या सान्निध्यापासूनच तोडून टाकतो. हे जे दुःख आहे, हे दुःखसुद्धा म्हणजे ज्या लोकांनी निसर्ग लुटला त्या लोकांनी आमच्या दुःखाचा कोणताच म्हणजे दुःखाशी आमच्या कोणतंच त्यांना घेणं देणं नाही आहे, त्यांना केवळ आपल्या स्वार्थाशी घेणं देणं आहे, हे सुद्धा कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि त्यांना कोणत्याही तो निसर्गाचा आनंद, निसर्गाचा आस्वाद, निसर्गाचं सौंदर्य हे अनुभवाच्या पातळीच्या भानगडीत न पडता त्यांना केवळ निसर्ग म्हणजे त्यांचा बिझनेस पॉईंट आहे, निसर्ग म्हणजे त्यांच्या व्यापारीकरणाचा मुद्दा आहे. बस एवढंच त्यांच्याशी त्यांना घेणं देणं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. बाकी कोणतीही भावनिक गुंतवणूक ते त्याच्यामध्ये करत नाही असं आपल्याला दिसून येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण असं पाहतो, आपण हे अनुभवलेलं आहे. मी काही सांगते ते फार वेगळं सांगते, विषयाला सोडून सांगते, विपर्यास्त करून सांगते, असं तुम्हाला वाटते का? असं वाटलं तर मला जरूर तुम्ही सांगा. जे सत्य आहे, जे अनुभवातलं आहे तुमच्या माझ्या,
तेच मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे. की एकीकडे आपण असं पाहतो की समाज जीवनातल्या माणसांना, तुमच्या विद्यार्थ्यांना देखील NSSच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं जातं. काय सांगितलं जातं? झाडे लावा, झाडे जगवा. बरोबर आहे? म्हणजे ती मोहीम राबवावी लागते शासनाला. झाडे लावा, झाडे जगवाची मोहीम राबवावी लागते. त्याच्यामधून अनेकांना पुरस्कार वगैरे देखील दिले जाऊन या मोहिमेला प्रोत्साहन दिले जाते शासनाकडून. बरोबर आहे? आणि दुसरीकडे आदिवासी कुठलीही देखावा करत नाही. त्या आदिवासींनी आजवर जंगलाचं किती जतन केलं, इथल्या जंगल जल जमिनीचं किती जतन केलं, पशुपक्ष्याचं किती जतन केलं, तर याचं त्याची म्हणजे अशी बोडभर बातमीही कोणत्या वृत्तपत्राला आलेली दिसत नाही. आदिवासी जे करतो तो कधी देखावा करत नाही किंवा त्याला गरजही वाटत नाही त्याची, या बेगडीपणाची त्याला गरजही वाटत नाही. परंतु आदिवासी जिथे राहतात त्या जंगलामध्ये ते हजारो झाडे, हजारो जंगले कापल्या जातात आणि तिथे मॉल्स उभे केल्या जातात. वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून वेगवेगळे त्या ठिकाणी व्यापारीकरणाचे केंद्र तिथे निर्माण केल्या जातात. एकीकडे झाडाची, जंगलाची होणारी कत्तल, त्याविषयी चकार कोणी काही बोलत नाही, आणि दुसरीकडे मात्र झाडे लावा, झाडे जगवाच्या मोहिमा. ही विसंगतीचं वाटत नाही का आपल्याला? म्हणजे मागे मी वर्तमानपत्रामध्ये एक म्हणजे बातमी वाचली होती, तुम्हालाही कदाचित ती बातमी माहिती असावी, की आर्ट ऑफ लिव्हिंगचे धडे देणारे आमचे जे श्री रविशंकर महाराज जे आहे, की त्यांना जे काही त्यांचं जे काही काय म्हणू आपण त्याला, त्यांना जो काही त्यांचं संदेश देण्याचं किंवा त्यांचं जे काही ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे धडे देण्याचे त्यांचे जे काही उपक्रम आहे, ते उपक्रम त्यांचा जो काही शिबिर आहे, त्या उपक्रम चालवण्याचं जे शिबिर आहे, जे 7-7, 8-8 दिवस ते सलग घेतात. मग ते निसर्ग सानिध्यामध्ये शांतता असते बाबा, निसर्गाच्या सानिध्यामध्ये शांतता असते. मग तिकडे आपण घ्यायला पाहिजे. मग आपल्याला तिकडं ते घ्यायचं आहे तर मग जंगल कटाई करा आणि नंतर मग ते तिथं तुम्हाला पेंडॉल तुमचा टाकता येईल. मग त्याच्यासाठी जंगल तोड होत असेल. मग या गोष्टीला आपण काय म्हणायचं? म्हणजे काय काय सोयीनं होत आहे या ठिकाणी, काय अनुभवतो आम्ही, काय बघतो या ठिकाणी? म्हणजे हे सगळं विसंगतीचं नाही आहे का? हे सगळं काही आपल्याला पटते का? आणि म्हणून या ठिकाणी हे सगळं काही विद्यार्थी मित्रांनो आपण अनुभवतो, आपण समजून घेतो, आणि म्हणून हे सगळं काही फारसं काही बरं आपल्याला वाटत नाही. तर अशा पद्धतीच्या ज्या निसर्ग जाणीवा आहे थोड्याफार प्रमाणामध्ये आलेल्या आहे, पण त्या महत्त्वाच्या आहे असं मला वाटते. त्या आपण समजून घेतल्या पाहिजे असं मला वाटते. या कवितेमध्ये श्रमिकांच्या गीतातून सुद्धा बहारूंनी अंबरदादा हा श्रमिकांचा नेता होता, त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल वेध घेतलेला आपल्याला दिसून येणारा आहे. वाघेन वासडा म्हणजे वाघाचे बछडे हे जे काही गीत आहे त्या कविता संग्रहातले, आणि त्या गीतामध्ये त्यांनी एक प्रकारचा संदेश दिलेला आहे की अन्याय अत्याचाराला घाबरू नका, तुम्ही वाघाची बछडे आहात अशा पद्धतीचं. तर वाघाचे बछडे होऊन डरकाळी फोडा अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये, अशा पद्धतीचा एक संदेश म्हणा किंवा अशा पद्धतीचं आवाहन म्हणा त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येणार आहे. डामरखेडा रोडाली ही जी काही कथा कवितेच्या माध्यमातून सांगितलेली आहे, तर त्या म्हणजे त्यामध्ये आपण असं पाहतो की 14 जानेवारी 1981ला डामरखेडा म्हणजे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या गावातले जे काही बलूची वॉचमन आहे आणि आदिवासी आहे यांच्या ती संघर्षाची कहाणी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि ते भिलोरी भाषेतील कवितेमधून त्यांनी मांडलेलं आहे. तर या संघर्षामध्ये जो काही गोळीबार झाला बलूची वॉचमन आणि आदिवासींमध्ये, तर त्याच्यामध्ये आदिवासींचे 5 आदिवासी त्याच्यामध्ये मरण पावले, मारले गेले, आणि आदिवासींचा शौर्याचा एक गौरव दिवस म्हणून तो मानला जातो. तर अशा पद्धतीचं ते डामरखेड्याची रुडाली त्या स्वरूपामध्ये आपल्याला आलेली दिसेल. लढाई या कवितेतून जागतिक पातळीवर विषमतेच्या समूळ उच्चाटनासाठी लढ्याचे सूचना करणारी ती कविता आपल्याला दिसून येणारी आहे.
तर अशा पद्धतीचं आपण आत्तापर्यंत विवेचन केलेलं आहे. वेगवेगळ्या विषयावर कविता वाहरू सोनवणे यांनी लिहिलेल्या आहे आणि फार काही कविता अतिशय सुंदर आहे, अतिशय अस्सल आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. रोडाली या कविता संग्रहाची भाषाशैली जर आपण बघितली, कशा पद्धतीची भाषाशैली वाटते याविषयीचं विवेचन करत असताना तर म्हणजे वाहरू सोनवणे यांची भाषाशैली अतिशय सुबोध आहे, अतिशय साधी आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्या गोधडे या कविता संग्रहाची भाषाशैली बघा किंवा रोडाली या कविता संग्रहाची भाषाशैली बघा, ती अतिशय सोपी वाटते, समजण्यास सुलभ त्यांची भाषाशैली वाटते. आणि बरेचदा सोपं लिहिणं कठीण आहे विद्यार्थी मित्रांनो, कठीण लिहिणं सोपं आहे हां, पण सोपं लिहिणं खूप कठीण आहे. सर्वसामान्यांना कळावं अशा भाषेमध्ये लिहिणं फार कठीण आहे असं मला वाटते. तर आदिवासींचे दुःख, त्यांच्या व्यथा वेदना, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या यांना केंद्रवर्ती करणारी त्यांची भाषाशैली ही अतिशय प्रवाही आहे, अतिशय वास्तवपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर वाहरू सोनवणे यांच्या कवितेचं एक वैशिष्ट्य मला जाणवते, ते म्हणजे त्यांच्या कवितेमध्ये उपरोध भरलेला आहे. आता कधी कधी तो उपरोध संयमित पातळीवर येतो आणि कुठे कुठे तो उपरोध असा तीव्र स्वरूपामध्ये आपल्याला जाणवतो. तर त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्यच आहे, वाहरू सोनवणे यांच्या कवितेचं वैशिष्ट्यच आहे की उपरोधपूर्ण भाषाशैली वाहरू सोनवणेंच्या कवितेची आहे. तर तेच रडू नका, उपोषण, मोर्चाला येतोस का, डर या कवितेत हा उपरोध कमी जास्त तीव्र स्वरूपामध्ये, कमी जास्त कुठे कमी तीव्र स्वरूपाचा, कुठे जास्त तीव्र स्वरूपाचा व्यक्त होणारा आहे असं आपल्याला दिसून येणार आहे. कवितेमध्ये एक कथन करण्याचा भाग असतो, काहीतरी सांगण्याचा, गोष्ट सांगितल्यासारखा एक कथन करण्याचा भाग असतो, तो देखील या कवितेमध्ये येणारा आहे. मग आपण धर्माची लढाई, जीवनाचा शोध घेताना किंवा आमचे दुःख, चालताना बहिणीचे स्वप्न, ते तीर्थावर जाणार होते, डामरखेडा रोडाली, यामधून एक गोष्ट सांगण्याचा ते प्रयत्न करतात, एक कथन करण्याचा ते प्रयत्न करतात, कुठल्या तरी गोष्टीचं कथन करण्याचा ते प्रयत्न करतात. तर असंच देखील आपल्याला त्यांच्या कवितेचं म्हणजे हे रूप देखील आपल्याला दिसून येणार आहे. एकाच वेळेस मराठी, भिलोरी आणि हिंदी भाषेचा प्रयोग करून कवीने आपली कविता साकार केलेली आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये ती साकार केलेली आहे. त्या कवितेमध्ये येणारा प्रतिमा देखील अतिशय चित्तवेधक प्रतिमा त्या आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. संघर्षाचा वणवा, खुशामत के बॅनर्स, व्यक्तिवाद की महिमा, चुलीची दावण, आत्म्याची होळी, कलमी आदिवासी, पाऊल खुणा, दुःखाचा डोंगर अशा अनेक प्रतिमा आपल्याला येताना दिसतात. एकलव्य हे आदिवासींचे मिथक म्हणून आपल्याला कवितेमध्ये येताना दिसते. त्यानंतर भिलोरी गीतरचनांचा प्रयोग देखील आदिवासींनी केलेला आहे. तो आपण बघितलेला आहे, कवितेचं विवेचन करत असताना तो मुद्दा, तो भाग आलेला आहे. त्यानंतर डॉक्टर आंबेडकर, बिरसा मुंडा, ख्वाजा नाईक ही आदिवासींच्या आदर्शाच्या प्रतिमा किंवा म्हणजे आदिवासींना ज्यांच्या प्रती आदर वाटतो, प्रेरणा घ्यावीशी वाटते, तशी काही प्रतीके, आदर्शाची प्रतीके म्हणून आलेली आपल्याला दिसून येणारी आहे. शब्दाच्या पुनरुक्तीतून तो एक नादमयता किंवा एक सौंदर्य आपल्याला निर्माण झालेलं दिसते. जसं मग अनेक शब्दाची पुनरावृत्ती आहे. उदाहरण म्हणून नाचू नाचू, कुदू कुदू, वाचता वाचता, लढता लढता, तर अशा पद्धतीची अनेक शब्दाची त्या कवितेमध्ये पुनरावृत्ती झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे विद्रोह आलेला आहे कवितेमध्ये, पण अतिशय संयमित स्वरूपामध्ये तो विद्रोह आलेला आहे असंही आपल्याला जाणवेल. तो निषेध आलेला आहे, अनेक गोष्टी नाकारलेल्या आहे कवीने कवितेच्या माध्यमातून असं देखील आपल्याला जाणवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण रोडाली हा कविता संग्रहाविषयीचं विवेचन गेल्या 5-6 भागामध्ये बघितलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण जी काही शेवटची साहित्य कलाकृती, आदिवासी साहित्य हा विषय अभ्यासत असताना जी काही शेवटची साहित्य कलाकृती आहे अभ्यासक्रमाला तुम्हाला लागलेली, ती म्हणजे उदयी नावाचं जे स्वकथन आहे, जे प्रकाश चव्हाण यांचं स्वकथन आहे उदयी नावाचं, त्या उदयी नावाच्या स्वकथनावर आपण भाष्य करणार आहोत. पुढच्या ज्या काही तासिका होईल, आपले जे काही भाग होईल
ते उदयी नावाच्या स्वकथनावर होईल. तर आजच्या पुरतं विवेचन आपण या ठिकाणी थांबवू. ठीक आहे.